दादांनी बजेट मांडलं त्यावेळी 46,000 कोटी रुपयाचं डिफिसिट होतं। मग जुलैमध्ये आले तिथं त्यावेळी काहीतरी 56,000 कोटीचं डिफिसिट मांडलं। आता मांडलंय 75,000 कोटी रुपये परत पुरवणी मागण्यात। म्हणजे मला वाटतं 1,80,000 कोटी रुपये का 2 लाख कोटी रुपयापर्यंत आपलं गेलं। पैसे खिशात नसताना सभागृहासमोर या सगळ्या गोष्टी डिसेंबरपर्यंत खर्च फक्त 36% मंजुरी करून घेतलेल्या आहेत आणि डिसेंबर पर्यंत खर्च फक्त सरकारचा रवी राणा फक्त 36% झालेला आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यात जे पैसे येणं बाकी आहे तुमच्या डीपीडीसीचे पैसे बाकीच्या योजनांचे पैसे ते आलेत का तुम्ही जरा माहिती घ्या। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी बजेट जाहीर केल्यानंतर 1.25 लाख कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या हा विक्रम महाराष्ट्रात देशात कुठे झाला नसेल तो आपण महाराष्ट्रात करायला लागलोय आणि मार्च महिन्यात आणखीन येणार आहे। मी त्यावेळी तर मी तुमचं अभिनंदनच करेन। त्यामुळे अध्यक्ष महोदय मी असं गणित कसं आहे की 100 रुपये आपल्याकडे आहेत, 100 रुपयाच्या ऐवजी मी 145 रुपयाचं बजेट जाहीर केलं। परत जुलैमध्ये आलो अजून 56 रुपये वाढवले म्हणजे झाले 210 रुपये। परत डिसेंबरमध्ये आलो अजून 75 रुपये वाढवले म्हणजे झाले 300 रुपये 285 तर 285 म्हणजे 100 रुपये खिशात असताना 285 रुपयाच्या सुपाऱ्या घेणं कशात बसतं। मी 9 वर्ष अर्थमंत्री होतो साहेब।